फ्रॉम तेजस गोटा फार्म। आमच्या गोट्यावर भैया ठेवलेला आहे। जो नवीन व्यवसाय स्टार्ट करणारा असाल किंवा तुम्ही जर दुसऱ्या व्यवसायात पडणार असाल तर पहिला आधी स्वतः काम करायची तयारी ठेवा तुम्ही। आम्ही 6 वर्ष झाले ह्या स्वतः व्यवसायाचं काम करतोय। त्यावर आता आम्ही भैया ठेवलेला आहे 6 वर्षातलं पहिल्यांदा। कारण सगळं व्यवसाय पहिला भैयाच्या जीवावर घेऊन चालत नाही। एक एक भैया चांगले असतात, एक एक भैया वाईट असतात। चांगले असले तर ठीकच आहे, पण जरी पण असले नसले तरी भैया आपण आपल्या जीवावर व्यवसायावर करायचं असतात। कारण आपण त्याच्यात आपलं भांडवल लावलेलं असते, काही आपली स्वप्न असतात व्यवसाय करायची पूर्ण। जर भैया समजा तुमच्या गोट्यावरनं रात्रीनं जरी गेला, आता आम्ही आमचा व्यवसाय आम्ही स्वतः करतोय, भैयाकडून काय काम करून घ्यायचं ते आम्हाला माहिती आहे। कारण रात्रीतनं जरी भैया सोडून गेला तरी तिथं काम करायची तयारी आमची आहे। आणि तुम्ही जर व्यवसाय चालू करणार असाल, हा दुग्ध व्यवसायामध्ये पडणार असाल तर त्या व्यवसायात आधी पहिला तुम्ही 4ला उठायची सवय ठेवा। जर तुम्ही दुग्ध व्यवसाय चालू करणार असाल तर तुम्ही स्वतः पहिला ट्रेनिंग घ्या। ट्रेनिंग घेत असताना सुरुवातीपासून कमी संख्येपासून तुम्ही जनावरं चालू करा। त्याचबरोबर ट्रेनिंग सेंटर असतात 1-2 दिवसाचे किंवा 4 दिवसाचे। तुमच्या गावाच्या जवळपास कोणतेच ट्रेनिंग सेंटर आहेत, त्या ट्रेनिंग सेंटरवर तुम्ही भेट देऊन ट्रेनिंग घेऊ शकताय। त्याचबरोबर गोटा सुरुवात केल्यावर जिथे जिथे गोटे असतात किंवा स्वतः जे करत असतात त्या छोट्या मोठ्या गोट्यावर तुम्ही भेट द्या। आणि कारण प्रत्येकाच्या गोट्यावर वेगवेगळी बघण्यासाठी फार नवीन काहीतरी मिळत असतं आपल्याला। हा दुग्ध व्यवसाय परवडला जातो आणि यशस्वी होऊ शकतो। धन्यवाद।